Hi guys, welcome back to our new another vlog. So my channel's name is Lakshmi's Marathi Vlog. आणि आता तुम्ही इथे बघू शकता आमच्या व्हिडिओची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे. ब्लड चेकिंग करण्यासाठी नर्स आलेले होते. हे जे ब्लड चेकिंग आहे तर आपण कामगार योजनेचा जो भांडेपेटीचा अर्ज केला असतो ना आणि आपल्याला भांडेपेटी मिळाल्यानंतर आपले आरोग्य तपासणी होते. त्याच्यासाठी आपले ब्लड चेकिंग केलं जातं. याच्यामध्ये 35 प्रकारचे टेस्ट केले जातात. इथे शौर्य बघू शकता खूप घाबरत आहे आणि 3 ट्यूब रक्त काढून घेतात ते. आणि मला सुद्धा खूप भीती वाटली होती ऑलरेडी, कारण मग पहिल्यांदा हा खूप घाबरत होता म्हणताना ह्याचं घेतलं. ज्यांची नावं असतात त्यांचे सगळ्यांचं आपल्या फॅमिली मेंबरांचं रक्त चेक केलं जातं. इथे वेदूचं पण घेतलं, माझं पण घेतलं. माझ्या विन जे आहेत तर ते लहान आहेत, म्हणजे शिरा लहान आहेत, त्यामुळे रक्त लवकर निघत नाही. त्याचा व्हिडिओ मी घेतलेला नाही कारण तुम्ही सुद्धा घाबरला असता. आणि 2 ठिकाणी मला टोचलं, त्यानंतर मग माझं रक्त कुठंतरी निघालं. तर आता सगळं आवरून झालं आणि आता मी निघालेले आहे माहेरी जत्रेसाठी. तरी ते पहिल्यांदा मी हनीला घेऊन चाललेली आहे, कारण ती लहानाची मोठी दुसरीकडे झाली होती आणि आत्ता आम्हाला मिळालेल्या 2 महिन्याच्या पाठीमागे. तर माहिती नव्हतं ती कम्फर्टेबल असते किंवा नसते, कधी घेऊन गेलेलो नव्हतो आणि आम्ही राहण्यासाठी जाणार होतो. मग हिला कुठे सोडणार असं झालं. आणि त्यानंतरनं मग हनीला घेतलं सोबत आणि ती राहिली पण, म्हणजे त्रास वगैरे काही दिला नाही, पण तिला थोडंसं करमलं नाही असं मला वाटत होतं. आणि हिला घेऊन आलो आणि ऑस्करला घरी कोंडून आलो. ऑस्कर जो आहे तर तो पुन्हा मिसिंग झालेला आहे बघा. तो पुन्हा घर सोडून गेलेला आहे. आता यावेळेला मिस्टर म्हणते त्याला आपण आणायला नको, तो जिथे गेला आहे तिथे राहू देत. तर बघूयात काय होतं नेक्स्ट, तुम्हाला अपडेट देत राहीन. इथे आता माहेरी आलेला आहे मी. आणि हा जो मुलगा दिसतो तो माझ्या बहिणीचा आहे, त्याचं नाव श्लोक आहे. इथे शौर्य बसलेला आहे माझा मुलगा आणि त्याला लागून आमचे पप्पा बसलेले आहेत. पप्पांना मी म्हटलं मी व्हिडिओ बनवणार आहे, तर ते जरा मिशना ताण वगैरे देऊन बसले होते आणि तुम्ही ते बघू शकता आमचे पप्पा. त्यानंतरनं हा माझ्या बहिणीचा लहान मुलगा आहे गोडूसा, तर ह्याचं नाव श्लोक आहे. ह्याचं नाव प्रिन्स, म्हणजे आम्ही घरी प्रिन्स बोलवतो, त्याचं नाव स्वयं आहे. तर आमची आणि इथे बसली होती, तर त्यांना कुत्री मांजरे वगैरे माहिती नाहीत म्हणजे जास्त, तर ते थोडे घाबरत होते. तर इथे मम्मीचं चालू आहे स्वयंपाक. तर पोळ्यांचा निवेद होता, तर जे कोणी पोळ्या खात नाही त्यांच्यासाठी ती भाकरी बनवत होती. आणि पलीकडे आहे म्हणजे भाऊजाई, म्हणजे भाऊजाई आहे पण ती आमच्या सगळ्यात लहान आहे, त्यामुळे तिला आम्ही नावानेच हाक मारतो. हिचं नाव रोहिणी आहे आणि ही आहे माझी मोठी बहीण, म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठी बहीण. हिला आम्ही अक्का म्हणतो सगळेजण. तर अक्का आहे आणि ही माझ्या नंतरची बहीण 3 नंबरवाली. आणि 4 नंबरवाली हिचं नाव छाया आहे. तर आम्ही टोटली 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. आणि लहान बहीण जी आहे तर ती तिच्या मिस्टरांसोबत जत्रेमध्ये डायरेक्ट येणार होती. त्याचा व्हिडिओ मला घेता आला नाही, कारण जत्रेमध्ये खूप गर्दी पण होती आणि सगळं मग एन्जॉय करता आलं नसतं, सगळं व्हिडिओ बनवत बसलं असतं. तर आमची हानी इथे बघू शकताय थोडीशी सगळ्यांची ओळख करून घेत आहे आणि कम्फर्टेबल आहे. पण नंतर ना तिला करमणं झालं, कारण आपल्या घराची सवय सगळ्याला असते बघा. आणि ती तर प्राणी आहे आणि तिच्या मालकाने जे आहे तर ते आम्हाला 4 व्हीलरमध्ये आणून दिलं होतं. तिला वाटलं की आम्ही सुद्धा आता ते कोणाला तर नेऊन देईन, म्हणून ती थोडीशी घाबरली होती. त्यानंतर जत्रेला जाण्यासाठी तयार झालो इकडे पटकन आणि सगळ्यांनी मिळून आता जत्रेला जायचं ठरवलं. तर चला मग आता आम्ही जत्रेमध्ये गेलो सुद्धा. आणि इथे बघू शकताय जे कार ड्रायव्हिंग असते तर त्याच्यामध्ये श्लोकला आणि प्रिन्सला बसवायचं होतं, पण तिथं नंबर जो आहे तर तो चालू होता. आणि हा पाळणा इथून इथे दिसतोय, पण इथे पण जाण्यासाठी आम्हाला 2 तास लागले होते. इतकी गर्दी होती यात्रेमध्ये, कारण ढकलाढकली खूप होते बघा. त्यानंतर ना हे श्लोकला आणि प्रिन्सला बसवायचं होतं. ते जे म्हणजे गाडीचं हे ना आहे ते आम्ही इथं नंबरला थांबली होती माझी बहीण म्हणजे छाया आणि रोहिणी. आणि ते बघू शकताय. आणि यांना बसवूपर्यंत ना ते गाडी सगळं फुलच झाली, त्यांना बसायला जागाच भेटली नाही. मग श्लोकला एकदा बसवलं, प्रिन्सला एकदा बसवलं, अशा पद्धतीने थोडा इथे वेळ जास्त गेला. आणि त्यानंतर ना इकडे आमची गँगसुद्धा आली. तोपर्यंत आम्हाला म्हणजे आम्ही कोण जाणार होतो ते सगळेजण इकडे आलेलो होतो. आणि इथे मग सगळीजण आम्ही म्हणजे थोडी माणसं पुढं आणि मागं अशी झाली होती. आणि मंदिरात जे आहे तर ते मी दुसऱ्या दिवशी जाणार होते, कारण आदल्या दिवशी खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप पोळ्याचा नैवेद्य असतो त्या दिवशी, सगळे नैवेद्य वगैरे द्यायला गर्दी असते. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी देणगी वगैरे देऊन पण आले. आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ घेता आला नाही, कारण मिस्टर जे आहे तर ते लवकर आले होते, त्यामुळे घरी पण यायची ओढ होती. ऑस्कर एक मिसिंग होता, त्यालासुद्धा शोधण्याचा जरा प्रयत्न करायचा होता. तर त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग वगैरे काही करता आली नाही जत्रेमध्ये, कारण बरेच स्टॉल असे होते की जिथं जावं तिथं काही घ्यावंसं वाटायचं नाही आणि जिथे घ्यावंसं वाटत होतं ते आवडायचं नाही, असं व्हायचं. मग असं म्हटलं आता, कारण आमच्या इकडे आता भरपूर यात्रा सुरू होतात. ही ते बघू शकते आमची गँग जी आहे तर सगळी एकत्र आलेली होती. आणि हा जो श्लोक म्हणजे प्रिन्सला घेऊन उभारला आहे तो माझा भाऊ आहे, सगळ्यात लहान भाऊ. आणि त्यानंतर आमची बहिणीच्या मैत्रिणी वगैरे आलेल्या. आणि ही आहे आमची यात्रा. तर खूप मोठी यात्रा असते ही, 5 दिवस असते. त्यानंतर ड्रॅगनचं तिकीट काढलं आणि तिकीट काढून आम्ही गेलो ड्रॅगन राईड करायला. आणि आमचा नंबर वेटिंगला होता, तोपर्यंत मी एक छोटासा व्हिडिओ घेतला इथे, हा बघून घ्या. खूप मजा आली आम्हाला या म्हणजे ड्रॅगनमध्ये. जो मोठा पाळणा दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये जितकी मजा येत नाही ना तितकी या ड्रॅगनमध्ये मजा आली.
तर तुम्ही याच्यामध्ये बसला असाल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याच्यामध्ये भीती वाटली का नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. आणि मोठा पाळणा चांगला का हा पाळणा चांगला हे पण मला सांगा. त्यानंतर आम्ही आमची राईड घ्यायला एन्जॉय करायला बसलो आणि इथे माझा भाऊ आणि प्रिन्स जो आहे तर तो वेट करत होते. मम्मी वगैरे सगळे होते खाली बसली होती. मम्मीला आमच्या खूप चालणं होत नाही, तिचे पाय खूप दुखतात, तर ती बसली होती. आणि इथे बघू शकताय माझा भाऊ आणि प्रिन्स जो आहे तो आम्हाला हाय हाय करायला म्हणजे हात हलवायला लागलेला आहे. आणि आम्ही बसलो. सुरुवातीला म्हणजे पोटात गुदगुल्या होताना ना खूप भीती वाटली आणि अचानक माहिती नाही असं आमच्या तोंडातून ओरडा गेला आणि खूप एन्जॉय केला आम्ही याच्यामध्ये. खूप खूप मजा आली, खूप म्हणजे खूपच भयंकर मजा आली. शॉपिंग म्हटलं तर आम्ही काही घेतलं नाही, राईडमध्येच बसले, कारण राईडमध्ये शॉपिंग आपण कधीही करू शकतो. पाळण्यात झोपाळ्यात वगैरे आपल्याला सारखं सारखं बसणं होत नाही आणि यात्रेमध्ये त्याचं वगैरे होतं. रोहिणी आणि प्रीती जे आहेत तर ते पहिल्यांदाच बसल्या होत्या याच्यामध्ये, त्यामुळे त्या खूप घाबरत होत्या. ती राईड झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा मोठ्या पाळण्यामध्ये आलो आणि तिथे सुद्धा बसलो. इथे बघू शकता आणि आम्हाला त्यांनी नेऊन ना वरच अडकवलं आणि आमचा नंबर म्हणजे जे जे मोकळे झालेले आहेत ते पाळणे भरून घेऊपर्यंत असं स्टॉप करत जातं. आणि आमच्या शेजारी एक मुलगी बसली होती, ती घाबरत नव्हती, पण आम्हाला ओरडताना बघून ती सुद्धा ओरडायला लागली. असे गमत खूप होते बघा. आणि आमचं बघून तिला घाबरलेलं बघून आम्हाला पुन्हा आणि जास्त हसू यायला लागलं, असं व्हायला लागलं. तर असं आजचा व्लॉग जो आहे तर इथेच एंड करते. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये जो की तुम्ही नक्की चला याची मी अपेक्षा करते. थँक्यू फॉर वॉचिंग.